हेडलाइन्स नंतर आता पहिला ग्लोबल रिपोर्ट आपण पाहूयात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा टॅरिफची धमकी दिलेली आहे। भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर भारताला मोठ्या प्रमाणात टॅरिफ द्यावा लागेल असं ट्रम्प म्हणालेले आहे। इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवून असं सांगितल्याचा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला। ट्रम्प यांचा हा दावा भारताने फेटाळून लावलाय। एकीकडे ट्रम्प पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात, दुसरीकडे भारताला पुन्हा एकदा टॅरिफची धमकी देतात। ही धमकी नेमकी काय आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली तर जास्त टॅरिफ मोजावा लागेल अशी धमकीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। ट्रम्प यांनी हे वक्तव्य आपलं विमान एअर फोर्स 1 मध्ये पत्रकारांशी बोलताना केलंय। ट्रम्प यांनी म्हटलंय की मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी सांगितलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, पण त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफ द्यावा लागेल। मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती। त्यांनी सांगितलं की भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, पण त्यांनी तसं केलं नाही तर त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफ द्यावा लागेल। पण जर त्यांना तसं म्हणायचं असेल तर ते फक्त मोठ्या प्रमाणात टॅरिफ भरत राहतील आणि त्यांना ते करायचं नाही। रशियाकडून तेल खरेदी करणारे देश अप्रत्यक्षपणे रशियाला युक्रेन विरोधातील युद्धात सहकार्य करत असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात आला आहे। त्यामुळे अमेरिका रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर सातत्याने दबाव वाढवण्याचा प्रयत्न करते। अमेरिकेने भारतासह अनेक देशांकडे रशियाकडून तेल खरेदी बंद करा किंवा कमी करा असा आग्रह धरलाय। दरम्यान ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावलाय। भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं मोदींनी सांगितल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। तर भारताच्या परराष्ट्र खात्याने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावलाय। भारताच्या ऊर्जा धोरणांचं उद्दिष्ट आपल्या नागरिकांच्या हितांचं रक्षण करणं आहे। भारत एक जबाबदार ऊर्जा आयातदार आहे। दर स्थिर ठेवण्यासाठी, पुरवठ्यातील विविधता राहण्यासाठी आम्ही आमचे निर्णय स्वतंत्रपणे घेतो असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलंय। आर्थिक संतुलन राखणं आणि देशांतर्गत गरजा पूर्ण करणं हे आमचं प्राधान्य आहे। कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणं नाही याचा पुनरुच्चार देखील भारताने केलाय। Ties with any country or all the ties that we have with various countries, they stand on their own merit and they should not be seen from the prism of a third country. As far as India-Russia relations are concerned, we have a steady and time-tested partnership. I talked about broader contours of India-US relations. Sourcing of defense requirements that you talked about is determined solely by our national security imperatives and strategic assessment. Similarly, the sourcing of our energy needs, we are guided by what is available in the markets and by prevailing global circumstances. We have a strong defense and energy partnership with the United States, which has been strengthened in the last several years. And there is a potential for this partnership to grow further under the India-US Compact for the 21st century. ट्रम्प सरकारने चालू वर्षाच्या सुरुवातीलाच भारताच्या अनेक उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे। त्यामध्ये कापड, औषधं आणि कृषी उत्पादनांचा समावेश आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे निर्यातीवर नकारात्मक परिणाम झाल्याचं देशातील उद्योजक सांगतात। आता रशियाकडील तेल खरेदीच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी टॅरिफ पुन्हा एकदा वाढवला तर भारत अमेरिका व्यापार संबंधात कटुता येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन दिलंय। तर मोदींनी असं कुठलंही आश्वासन दिलं नाही। अधिकृतपणे अशा कुठल्याही चर्चेचा पुरावा नसल्याचं भारताने म्हटलंय। पत्रकारांनी याबाबत ट्रम्प यांना विचारलं असता ते हे मान्य करायला तयार नसतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफ द्यावा लागेल असं ट्रम्प म्हणाले। इतकंच नाही तर भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय। भारत पाकिस्तानला टॅरिफची धमकी दिल्यानंतर त्यांनी लगेच युद्ध थांबवलं आणि युद्धामध्ये 7 विमानं पाडली गेल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। भारत पाकिस्तानातील युद्ध थांबवलं नसतं तर दोघांमध्ये अणुयुद्ध झालं असतं अशी भीतीही ट्रम्प यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे। भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयात करणारा देश आहे। स्थिर, वैविध्यपूर्ण आणि परवडणारी ऊर्जा पुरवणं हे आमचं लक्ष्य असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। भारत सध्या सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून तेल खरेदी करतो। रशियाकडून भारताला सर्वात स्वस्त तेल मिळतं।
त्यामुळे भारत रशियाकडून तेल खरेदीला ऊर्जा सुरक्षा धोरणाचा एक भाग मानत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलंय। आज घडीला रशियाकडून आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये खनिज तेल मिळतं, म्हणून आज घडीला भारत रशियाकडून खनिज तेल मोठ्या प्रमाणावर घेतो। भविष्यामध्ये जर अमेरिकेकडून खनिज तेल खरेदी करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अरब राष्ट्रांकडून खनिज तेल खरेदी करणं हे भारताच्या हिताचं जर असेल, आपल्याला कमी किमतीमध्ये मिळत असेल, तर आपण रशियाला मागे सारून अरब राष्ट्र किंवा अमेरिकेकडून सुद्धा खनिज तेल त्या ठिकाणी खरेदी करू शकतो। म्हणून हा एक प्रकारे भावनात्मक मुद्दा न ठेवता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल याच अनुषंगानं भारत सरकार वेळोवेळी निर्णय घेत आलेला आहे। दरम्यान GTRIच्या अहवालानुसार अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारताकडून अमेरिकेमध्ये होत असलेल्या निर्यातीत मोठी घट झाली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये निर्यातीत घट होऊन 5.5 अब्ज डॉलरवर आली आहे। ऑगस्टच्या तुलनेमध्ये ही निर्यात 20.3% कमी झाली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून निर्यातीमध्ये मासिक व्यापारात 3.3 अब्ज डॉलरपेक्षा जास्त घट झाली आहे। मे महिन्यात ही निर्यात 8.8 अब्ज डॉलर इतकी होती। जूनमध्ये निर्यात 8.3 अब्ज डॉलरवर आली। जुलैमध्ये ही निर्यात 8 अब्ज डॉलरपर्यंत खाली उतरली। ऑगस्टमध्ये निर्यात 6.9 अब्ज डॉलर इतक्यावर आली, तर सप्टेंबरमधील निर्यात 5.5 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे। निर्यातीमध्ये झालेली घट त्यामुळे कपडा, मौल्यवान दागिने, इंजिनिअरिंग सामान आणि रसायने या प्रमुख उद्योगांवर मोठा परिणाम झालाय। टॅरिफमुळे दोन्ही देशातील व्यापाराला मोठा फटका बसतोय। भारत आणि अमेरिकेमध्ये अद्याप ट्रेड डील पूर्ण होऊ शकली नाही, अजूनही चर्चा सुरूच आहे। दरम्यान एकीकडे डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासमोर पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात आणि दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदीवरून भारताला टॅरिफची धमकी देतात। अमेरिकेच्या या दुटप्पी भूमिकेवर आता भारत सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।